नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर मला खूप कमेंट येत होते की ताई वांग्याचं भरीत दाखवा. तर वांग्याच्या भरीतची इझी इन्स्टंट रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर हे मोठ्या प्रकारचं वांगं येतं ना, मोठं चॉकलेटी असतं ते वांगं मी भाजून घेतलं आहे. त्याचं साल काढून त्याला व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे. तर आज ही आपण झटपट रेसिपी बघणार आहोत. तर अशा प्रकारे साल वगैरे काढून घ्यायचं आणि मस्त खमंग असं भाजून घ्यायचं वांगं. म्हणतात वांगं भाजताना तेल लावायचं, पण मी तेल वगैरे काहीच लावत नाही. वांगं धुवून पुसून घेते आणि गॅसवर ठेवून देते. तर त्यासाठी आपल्याला लागणारे लसूण असा बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा ठेचून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदे कापून घ्यायचे आहेत बारीक, आणि त्यानंतर टोमॅटो कापून घ्यायचे आहेत बारीक, आणि खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही आपली आधी तयारी करून घ्यायची. आणि त्यानंतर कढईत तेल टाकायचं आणि थोडंसंच तेल टाकायचं. बरं, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते, तेल, साखर, मीठ याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी पाहिजे. हा त्रिकोण शरीरासाठी घातक असतो. अति प्रमाणात खाल्ला तर सगळ्या गोष्टींची आपल्या शरीराला गरज असते, पण तेल, साखर, मीठ हे आपण लिमिटमध्येच खाल्लं पाहिजे. तर थोडंसं तेल टाकलं, कढईला सगळीकडे पसरवून घेतलं. त्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं म्हणजे भाजल्या गेलं खमंग की मग कढीपत्ता आणि लसूण घालायचा. लसूण छान चॉकलेटी तळून घ्यायचा आणि त्यानंतर ना मग कांदा ॲड करायचा. आणि मग कांदा टाकून आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे खूप लवकर होतं. वांगं जर तुम्ही आधी भाजलं असेल ना, तर आणखीन लवकर होतं. तर मी बाकीचं चपात्या वगैरे करेपर्यंत वांगं भाजायला ठेवून दिलं गॅसवर. आणि त्यानंतर ना मग आता मी ह्याची फोडणी करायला लागली आहे. तर मी मागे पण टाकली होती वांग्याचं भरीत. तर मला कमेंट आलेल्या ताईंचे की वांग्याचं भरीत दाखवा. तर म्हटलं चला आता ही पटकन एक व्हिडिओ टाकून देते तुमच्यासाठी. तर थोडंसंच आलं लसूणची पेस्ट होती. पार त्या पाकिटाचा जीव जाईपर्यंत ते पाकिट चोळून त्याच्यातली थोडीशी आलं लसूणची पेस्ट काढून ह्याच्यात टाकली. व्यवस्थित हलवून घेतलं. आलं लसूणची पेस्ट नसेल तरी चालेल, कारण आपण ऑलरेडी लसूण बारीक चिरून टाकलेलाच आहे. तर हे परतून झाल्याच्यानंतर जो टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला आहे, मस्त लाल बुंद आणि मऊ असा टोमॅटो घ्यायचा आहे आणि तो असा बारीक चिरून घ्यायचा आणि तो आपल्याला या फोडणीत टाकायचा आहे. टोमॅटो लवकर स्मॅश व्हावा, लवकर शिजावा यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि हे आपलं जे टोमॅटो टाकला आहे तो लगेच सॉफ्ट होतो. त्यानंतर आपले मसाले टाकायला घ्यायचे. मसाले आपल्या घरात जे असतील तेच टाकायचे. मी हळद टाकली आहे, त्यानंतर धणा पावडर टाकलेली आहे, त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे आणि कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पण टाकलेली आहे. तर हे सगळं टाकल्यानंतर आता तुम्हाला दाखवते मी कश्मीरी मिर्च पावडर पण टाकली आहे. आणि पुढे किचन किंग मसाला असेल ना आपल्या घरामध्ये तो टाकायचा आहे. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला टाकू शकता किंवा मग सब्जी मसाला टाकू शकता. तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर रंग येण्यासाठी मी थोडासा कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे पावडर. आणि ते आता आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं. हा मसाले जे आपण टाकलेत आपल्या कांदा टोमॅटोमध्ये ते व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी का, तर हे जे आपण मसाले टाकलेले आहेत फोडणीमध्ये, हे आपल्या कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स व्हावे आणि आपला जो कांदा टोमॅटो आहे तो आपला छान शिजून पूर्ण गाळ व्हावा यासाठी. आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत. त्यासाठी आपण त्याच्यावर झाकण झाकायचं आहे आणि झाकण झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि तोपर्यंत मस्त कोथिंबीर वगैरे चिरून घ्यायची आहे. हो, ह्याच्यात तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता हां, पण इथे मी ऑलरेडी टोमॅटो जास्त टाकलेला त्यामुळे मी लिंबाचा रस टाकलेला नाही आहे. तर हे बघू शकता तुम्ही आपला मसाला किती छान दिसतो आणि किती छान झाला आहे. तर हे जे भाजलेलं वांगं आहे हे असं आपल्याला मस्त त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे किंवा चाकूने असं मारून घ्यायचं. आता हे कढईत आल्यानंतर पण तुम्ही असं चमच्यानी करू शकता, पण त्याच्या आधीच जर तुम्ही स्मॅश करून घेतलं तर पटापट आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. कधी कधी काय होतं, वांगं साफ केल्यानंतर पण थोडंसं असं काळं असतं ना, जळलेलं वांग्याचं साल ते राहून जातं. तेच मी आता कढईतनं काढलं आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे. तर झाली का नाही किती झटपट रेसिपी. आणि हो, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी ह्याच्याबरोबर वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागतं. तुम्ही भाकरी नसाल खात तर तुम्ही चपातीसोबत किंवा वरण भातासोबत पण खाऊ शकतात. तोपर्यंत असं छान मिक्स झाल्याच्या नंतर
बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये आपण जे कांदा टोमॅटो आणि आपले मसाले टाकले त्याच्यात हे वांगं किती छान मिक्स झालेलं आहे. आणि हो, बिहारची किंवा यूपीची लोकं काय करतात, वांगं भाजतात ना त्याच्यासोबत टोमॅटो पण भाजतात आणि मग त्याचं साल काढतात आणि ते वांग्यासोबत स्मॅश करून पण त्याची फोडणी करतात. तर हे मी महाराष्ट्रीयन स्टाईलचं बनवलेलं आहे. तर हे आपलं छान मिक्स झाल्याच्यानंतर मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये त्यानंतर शेवटी कोथिंबीर टाकायची आहे. म्हणजे अगदी झटपट इझी रेसिपी आहे. कधीतरी मी यूपी बिहारची वांग्याच्या भरीतची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करेनच. तर आपलं वांग्याचं भरीत हे रेडी आहे. आता एक वाफ काढून घेते आणि त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकते. तर कशी वाटली ही वांग्याच्या भरताची इन्स्टंट झटपट होणारी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. असंच माझ्या पाठीशी उभे राहा, जसे माझे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. असेच मला छान छान कमेंट करत जावा. तुमच्या कमेंटनी मला खूप छान हुरूप येतो, खूप छान एनर्जी मिळते नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि हो, जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तयार आहे आपलं वांग्याचं भरीत. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.